2016 पासून 2021 पर्यंत युवक क्रांती आघाडीची सत्ता होती वडगावमध्ये. या काळामध्ये वडगावमध्ये विकास झालेत काय आणि कोणकोणते विकास झालेत? विकास भरपूर झाल्यात. महाराजांच्या पुतळ्याचं काम असू दे, सिद्धार्थनगरची कमान असू दे, परत धनाई संतोष स्मारक असू दे, परत आपली कमान झाल्या ह्याच्यापाशी ते असू दे, इथं पार्क झाले ते असू दे, नाना नानी पार्क झाले ते असू दे. एवढी कामं करून सगळं कामं तुम्हाला दिसत नसेल विरोध पार्टीला, मग तुम्ही ज्या कामाने खालनं जातायसा मग कसं जाताय? तुम्ही डोळं दाखवून जाताय काय? बरोबर. हा, 2002ला ज्यावेळी शिवाजीराव सालपेंची सत्ता आली, 17 सीटा आल्या, त्यावेळी प्रत्येक वार्डात अण्णांनी बोर मारले. प्रत्येक वार्डात बोर मारले. तुम्हाला त्याचं प्रूफ पण दावतो. अजून बोर आहेत, बोर कुठे गेलेले नाही. आणि ज्यावेळी पाणी नव्हतं वडगावला, त्यावेळी पाणी सगळं वडगावात शिवाजीराव सालपेंनी आणले काय. आणि ते पाणी जनतेच्या लोकांनी प्यायसाठी आणले. आणि हिने पाणी आणले ते देवगिरीत उसाला पाजाय पाणी आणले, ही जनतेला पाजाय पाणी आणलेलं नाही. पण त्या जे पाणी आणले त्यातल्या 2 टाक्या बंद आहेत म्हणतात. 2 टाक्या बंद असल्या तर नवीन जर बांधलेल्या टाक्या आहेत त्या चालूच आहेत. 2 टाक्या काय किरकोळ कारणामुळे बंद असतील तर असतील. पण रोजच्या रोज पाणी येते. 100% रोजच्या रोज येते. रोजच्या रोज एकही दिवस काढ नाही. फक्त सोमवारी पाणी येत नाही, लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे. रोजच्या रोज पाणी येतं.